राऊचे काका पाणीपुरी घेऊन आले होते आणि मग काय आम्हा माया लेकीचं तेच तर खाणं चालू होतं. माझ्या राऊला शेव आणि गोड पाणी असं मिक्स करून आवडतं. आज झेप्टो वरून मी हे किचन क्लीनर मागवलंय. हा लेमन फ्लेवर मध्ये आहे. बघू आता ट्राय करूनच समजेल की हा वर्क करतोय का नाही. अंड्याची आमटी खूपच दिवस झाली केली नव्हती म्हणून आज अंडी करायला घेतली. सगळ्यात आधी खोबरं वगैरे चिरून घेतलं आणि मी हा मसाला करते तेवढ्यात ही मॅडमची नाटकं चालूच होती आणि फायनली सगळं चिरून वगैरे घेतलं. सगळं तर मसाल्यामध्ये टाकलं होतं पण लास्ट आठवलं की कोथिंबीर राहिली म्हणून ती पण टाकून घेतली आणि वाटण बारीक करून घेतलं. वाटण बारीक करून झाल्यावर उकडलेली अंडी सोलून घेत होते पण आता काय करायचं, आईला मदत तर केलीच पाहिजे म्हणून माझं बाळ लगेच आलं किचन ओट्यावर बसायला. सगळा मसाला वगैरे करून झाल्यावर आठवलं बापरे कांदा टोमॅटोची पेस्ट तर राहिली. मग आता काय डबल घेतलं करायला. छान अशी पेस्ट सुद्धा केली. सगळं झाल्यावर सोललेली अंडी होती त्यावर थोडे असे कट मारून घेतले आणि थोडेसे तेलामध्ये फ्राय केले. नंतर त्याच ऑइल मध्ये सगळा मसाला वगैरे टाकून छान असा परतून घेतला. मसाला तोपर्यंत फ्राय करत राहायचं जोपर्यंत तो सगळं आपलं ऑइल सोडत नाही आणि फायनली छान मसाला असा भाजून झाला. त्यामध्ये लगेच अंडी टाकून घेतली. नंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आणि मीठ टाकून घ्यायचं आणि आपली अंड्याची भाजी तयार. लगेच मी दुसरीकडे भाकरी करून घेतल्या. तर असाच होता माझा छोटासा दिवस. तर भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.